कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे गेली असेल सावली? हा महत्वाचा मुद्दा वाटतोय तुम्हाला, कुठे गेली असेल? महत्वाचा प्रश्न असा आहे की ती का गेली, आपल्याला न सांगता न विचारता का गेली। ती जोपर्यंत इथे येत नाही ना तोपर्यंत कोणीही इथून हलणार नाही, कळलं का? मला तिच्याविषयी जी शंका होती त्या शंकेचं निरसन आज होणार आहे याची खात्री आहे मला। येऊ दे तिला। आपण त्या मुलीला इतका इम्पॉर्टन्स का देतोय? ती गेली तर जाऊ देत ना। तसंही ती मूर्ख मुलगी आपल्याला या घरात नकोच आहे। नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे ऐश्वर्या, पण मला असं वाटतं की आपली मर्जी चालायला पाहिजे, तिची नाही। म्हणजे ती कुठे गेलीये, कुणाबरोबर आहे, कशासाठी गेलीये, कुणाशी काय बोलते, आपल्याबद्दल कुणाला काय माहिती देतेय, हे सगळं मला माहित असणं गरजेचं आहे। कारण या घरात तिला कोणी आणलं? जगन्नाथनी, बरोबर ना? तेव्हा त्या दोघांचं मिळून काय कारस्थान चालू आहे, तिचा इथे येण्यामागचा हेतू काय आहे, हे मला सगळं कळायलाच हवं। आणि म्हणून ती गायब का आहे ते मला शोधून काढायचं। काय ग, कुठे गायब झाली होतीस? मी काय विचारते तुला, कुठे गेली होतीस? सावली, कुठे गेली होतीस? फोन पण उचलत नव्हतीस। आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी। सावली, काय ग, कुठे गेली होतीस? ऐकू येतंय का? कुठे गेली होतीस? काय विचारतायत सगळे? कुठे गेली होतीस? गप्प बसून तुझी सुटका होईल असं वाटत असेल तर तसं नाही, उत्तर दे, कुठे गेली होतीस? ते मी कोणाला सांगू शकत नाही की मी जगन्नाथजींना भेटायला गेले होते, पण मग सांगू तरी काय? ऐकू येतंय का तुला? कुठे गेली होतीस तू? आणि खरं खरं सांगा, खोटं बोलायचं नाही। तुला काय वाटलं ग, तू अशी अचानक गायब होशील आमच्या घरातून आणि आम्हाला कोणाला कळणार सुद्धा नाही? बारीक लक्ष आहे आमचं तुझ्यावर।
तू आली होतीस आमच्या घरात तुझ्या मर्जीनं, पण इथे राहायचंय आमच्या मर्जीनं. तेव्हा खरं खरं सांग, कुठे गेली होतीस? कुणाला भेटायला गेली होतीस? ही तोंड फिरवायची नाटकं माझ्याकडे करायची नाही. इथे बघ, माझ्याकडे बघ. आता सांग, कुठे गेली होतीस? तिलोत्तमा, आपली सून आहे ती. तिची अशी उलट तपासणी करणं योग्य नाही. मागे सुद्धा ऐश्वर्याचे इयरिंग्स हरवले होते तेव्हा तिच्यावरच आळ घेतला होता. आणि आता तर तू थेट तिला सुळावरच चढवायला निघालीस. एक मिनिट. माणसाचा चेहरा बघून मी सांगू शकते तो माणूस खरं बोलतोय की खोटं. हिचा चेहरा बघा, रंग उडाला हिच्या चेहऱ्यावरचा. ही नक्की खोटं बोलतेय, काहीतरी कारस्थान करून आली आहे ही नक्की. आता सांगशील कुठे गेली होतीस ते? जगन्नाथच्या घरी गेली होती ती. खरंच वाटलंच होतं मला. कुठे गेले होते तुमचे सून? आपल्या शत्रूकडे. बघितलं ना चंद्रकांत मेहेंदळे, चुकली ना तुमची सून. आता तरी चुकली आहे ना, मान्य करताय ना तुम्ही. त्या जगन्नाथकडे गेली होती ज्याने आपल्या बरोबर खूप घाणेरडा खेळ खेळलाय. तो जगन्नाथ जो आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतःच्या जीवाचा रान करतोय, त्याच्याकडे तुमची सून गेली होती पाहुणचाराला. हो ना ग? मला एक सांगा ना, जर तुम्हाला तुमच्या सासरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या माहेरच्यांसाठी काहीतरी करण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही काय कराल? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.